इयत्ता 9वी विषय इंग्रजी द्वितीय सत्र परीक्षा सराव पेपर कृतीपत्रिका अवश्य पहा। विद्यार्थी मित्रांनो, या पेपर पॅटर्ननुसार पेपर असेल गुण 80 वेळ 3 तास। हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। सेकंड सेमिस्टर एग्जाम सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 9th द्वितीय सत्र परीक्षा विषय इंग्रजी इयत्ता 9वी। विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास केल्यास आपल्याला इंग्रजीचा पेपर सोपा जाईल। सेक्शन 1 लँग्वेज स्टडी। क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड। क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग द करेक्ट लेटर्स। विद्यार्थी मित्रांनो, योग्य अक्षर वापरून आपल्याला दिलेले शब्द पूर्ण करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 2 पुट द वर्ड्स इन ॲन अल्फाबेटिकली ऑर्डर। विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेले सर्व शब्द आपल्याला ABCDच्या क्रमानुसार लिहिणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 3 पंक्च्युएट द फॉलोइंग। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला दिलेल्या शब्दांमध्ये वाक्यांमध्ये आपल्याला योग्य त्या विरामचिन्हांचा वापर करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 4 मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द वर्ड। विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट हा शब्द दिलेला आहे, त्यापासून आपल्याला एकूण 4 शब्द तयार करायचे आहेत आणि प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरे असलीच पाहिजे। क्वेश्चन नंबर 5 राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। विद्यार्थी मित्रांनो, इथे स्कूल हा शब्द दिलेला आहे, त्याच्याशी संबंधित शब्द टीचर हा शब्द दिलेला आहे आणि इतर चौकटी आपल्याला त्या संबंधित शब्द लिहून पूर्ण करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला विशेषण लिहिणे अपेक्षित आहे। शेवटच्या अक्षरापासून आपल्याला विशेषण तयार करून पुन्हा शेवटच्या अक्षरापासून पुढचं विशेषण लिहिणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 1B डू ॲज डायरेक्टेड। दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला कृती करणे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला दिलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार पेपर लिहिणे अपेक्षित आहे। दिलेल्या पेपरचा चांगल्या प्रकारे सराव करा, म्हणजे आपल्याला इंग्रजीचा पेपर सोपा जाईल। क्वेश्चन नंबर B मेक मीनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। इथे दिलेले जे शब्द आहेत ब्युटी आणि एक्सप्लेन या शब्दांपासून आपल्याला योग्य वाक्य तयार करणे अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर दिलेल्या कृती पूर्ण करा। क्वेश्चन नंबर A1 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली जी वाक्य आहेत ती बरोबर की चूक आहेत ते लिहिणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर A2 मॅच द ॲडजेक्टिव्स इन कॉलम A विथ द नाउन्स इन कॉलम B। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे योग्य जोड्या जुळवणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 3 फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिणे अपेक्षित आहे। दिलेले शब्द आहेत बॅरन, क्राउडली, सरेंडर, डिफेन्सलेस। क्वेश्चन नंबर A4 डू ॲज डायरेक्टेड। विद्यार्थी मित्रांनो, सूचनेनुसार कृती करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर A5 पर्सनल रिस्पॉन्स। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला स्वतःचे मत लिहिणे अपेक्षित आहे। डू यू नो वन ऑफ द वॉर्स इन एन्शंट इंडिया वॉज फॉट ओव्हर अ वुमन डिस्क्राईब इन शॉर्ट। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला महिलांबाबत एखादं युद्ध घडलेलं आहे याबाबतची माहिती लिहिणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर 2B रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज। विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। क्वेश्चन नंबर B1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली वाक्य पूर्ण करा। रीड द पॅसेज केअरफुली। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा। क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट द फॉलोइंग वेब। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चौकटी आपल्याला पूर्ण करणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर B3 मॅच द फॉलोइंग विथ अपोजिट्स। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत, त्यांच्या योग्य त्या जोड्या लावणे अपेक्षित आहे। क्वेश्चन नंबर B4 डू ॲज डायरेक्टेड। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सूचनेनुसार कृती करणे अपेक्षित आहे।
क्वेश्चन नंबर B5. डू यू ॲग्री दॅट थिंकिंग बिफोर स्पीकिंग सेव्स ऑन फ्रॉम मेनी ट्रबल्स एक्सप्लेन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सहमत आहात का? म्हणजेच बोलण्यापूर्वी विचार करणे यामुळे आपण अनेक अडचणींपासून वाचू शकतो. याबाबत तुमचे मत लिहा. सेक्शन 3 पोएट्री. B3A रीड द फॉलोइंग स्टांझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, पुढे दिलेल्या कवितेचे कडवे काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. रीड द पोएम केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता व्हॉट इज सक्सेस ही कविता काळजीपूर्वक वाचा आणि वरील दिलेल्या कृती कवितेच्या आधारावर पूर्ण करा. क्वेश्चन नंबर B. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्रांनो, दिलेली कविता सिल्वर नावाची कविता आहे, त्याबाबतचं ॲप्रिसिएशन लिहिणे अपेक्षित आहे. फर्स्ट टायटल, सेकंड नेम ऑफ द पोएट, थर्ड राईम स्कीम, फोर्थ फिगर ऑफ स्पीच अँड 5 थीम ऑर सेंट्रल आयडिया. याबाबत आपल्याला उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे. सेक्शन 4 कॉम्प्रिहेन्शन अनसीन पॅसेज. विद्यार्थी मित्रांनो, हा अपठित उतारा दिलेला आहे, तो अपठित उतारा वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 4A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा. क्वेश्चन नंबर A1 अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन ऑर्डर. विद्यार्थी मित्रांनो, योग्य क्रमानुसार दिलेले वाक्य लावण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर A2 कंप्लीट द फॉलोइंग वेब. दिलेला तक्ता काळजीपूर्वक भरा. क्वेश्चन नंबर A3 मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर अँटोनम्स अपोजिट्स इन कॉलम B. विद्यार्थी मित्रांनो, कॉलम A आणि कॉलम B यांच्यामध्ये योग्य अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर A4 डू ॲज डायरेक्टेड. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. क्वेश्चन नंबर A5 पर्सनल रिस्पॉन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वमत लिहा. डू यू थिंक दॅट प्रिंटेड बुक विल लॉस देअर इम्पॉर्टन्स बिकॉज ऑफ ई बुक्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की ई पुस्तकांमुळे छापील पुस्तकांचं महत्त्व कमी होत आहे, असे तुम्हाला वाटते का? ते लिहा. क्वेश्चन नंबर 4B समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन. राईट अ समरी ऑफ द पॅसेज गिवन ऑफ कॉम्प्रिहेन्शन. क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो उतारा दिलेला आहे त्या उताराच्या आधारे सारांश लेखन करणे अपेक्षित आहे. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू इट. त्याला योग्य ते शीर्षक देण्याचा प्रयत्न करा. सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन यावर आधारित. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पत्र लेखन करणे अपेक्षित आहे. ट्री प्लांटेशन ड्राईव्ह म्हणजेच वृक्षारोपण मोहीम यावर पत्रलेखन करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 5B डायलॉग रायटिंग. विद्यार्थी मित्रांनो, इथे संवाद लेखन करणे अपेक्षित आहे. और क्वेश्चन नंबर B2 ड्राफ्टिंग अ स्पीच. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तांत लेखन करा. प्रिपेअर अ स्पीच ऑन सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर टू डिलिव्हर इन ॲन इंटर स्कूल एज्युकेशन कॉम्पिटिशन. यू यूज द फॉलोइंग पॉईंट्स. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे वृत्तांत लेखन करण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. क्वेश्चन नंबर A1 नॉन व्हर्बल टू व्हर्बल. डेव्हलप अ पॅरेग्राफ ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिवन इन द वेब. विद्यार्थी मित्रांनो, खेळाचं महत्त्व या विषयावर आपल्याला एक परिच्छेद तयार करणे अपेक्षित आहे. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला खेळाचं महत्त्व यावर परिच्छेद तयार करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अँड कंप्लीट द टेबल. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेला टेबल म्हणजे तक्ता पूर्ण करा. दिलेल्या माहितीच्या आधारे हा तक्ता पूर्ण करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर B1 न्यूज रिपोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे वृत्तांत लेखन तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजेच एखादी बातमी जसे आपण लिहितो तशी आपण बातमी तयार करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर B2 स्टोरी रायटिंग. इथे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गोष्ट लिहिणे अपेक्षित आहे आणि त्याला योग्य ते नाव देणे अपेक्षित आहे. सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन. क्वेश्चन नंबर 1 ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले सर्व शब्द आपल्याला मराठी भाषेत
त्यांचं भाषांतर करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 2, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, दिलेले सर्व वाक्य आपल्याला मराठी भाषेत त्यांचं रूपांतर करणे अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 3, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रूव्हर्ब्स इनटू गुड मराठी. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या म्हणी आपल्याला मराठी भाषेत लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. दिलेल्या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करा, म्हणजे आपला पेपर सोपा जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतचे आपले उत्तरासह पेपर यापूर्वीच दिलेले आहेत, ते सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि हा पेपर चांगल्या अक्षरात लिहिण्याचा सराव करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.